स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणता एक VPN डाउनलोड करून इथं आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। तर VPN चालू केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथला कॅपकट ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून सिम्पली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरतील जो सेकंड नंबर आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यावर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर खालील जे ऑप्शन आहेत त्यामधील रेशो ऑप्शन क्लिक करून सेकंड नंबरचा म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। तर सिलेक्ट झाल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून सिम्पली दोन बोटाच्या साहाय्याने इथं आपल्याला अशा प्रकारे इमेज आहे ते झूम करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचे, बघू शकताय तुम्ही। अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर ऑडिओ ॲड करायची। त्यासाठी ऑडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। तर साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलवर जायचं आहे आणि एक्सट्रॅक्टमध्ये एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ म्हणून इथं आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मी मटेरियल दिलेलं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारे सॉन्ग दिलेलं आहे। ते सॉन्ग तुम्हाला इथं अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली एक्सट्रॅक्ट सॉन्ग येऊन जाईल, ते सिम्पली तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली या इमेज लेअरची लेंथ आहे ती या सॉन्गच्या लेंथपर्यंत वाढवून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही लेअर एकसारखे करून घ्यायचे आहेत। करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला या लेअरवर बीटमार्क दिसून येतील। आता हे बीटमार्क फक्त तुम्हाला इथंच दिसून येणार आहेत, जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तेव्हा तुम्हाला हे बीटमार्क दिसून नाही येणार आहेत। सिम्पली या बीटमार्कचं काम काय आहे की फक्त जिथं बीट करायचं आहे तिथं तुमचा जो टायमिंग आहे ते तुम्हाला फक्त समजायसाठी, त्यासाठी मी तुम्हाला टायमिंग सांगणार आहे। तर सगळ्यात पहिला बीट इथं तुम्हाला 8 सेकंदाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पुढे 9 सेकंदाला एकदा करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे 9 पॉईंट म्हणजे 20.0 अशा प्रकारे 19.5 सेकंद अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे झाल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे की याच समोरील बीट म्हणजे 12 सेकंदाला एकदा बीटमार्क करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे 15 सेकंदाला बीटमार्क करायचे आहे। त्यानंतर 17 सेकंद झाल्यानंतर 20 सेकंदाला, 20 सेकंदानंतर 22, त्यानंतर 25 आणि शेवट इथं आपल्याला 27 सेकंदाला अशा प्रकारे बीटमार्क करून घ्यायचे आहे। तर याचं टायमिंग काढायसाठी तुम्हाला इथं बीटमार्क केलेलं मी स्वतः केलेलं होतं, तर हे जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तिथं तुम्हाला दिसून येणार नाही। तर सिम्पली अशा प्रकारे बीटमार्कचे कट झालेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी फर्स्ट इफेक्ट इथं आपल्याला म्हणजेच लेअर इथं आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथून बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। थोडा वेळ इथं वाट बघायचे, आपले जे इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत। तर अशा प्रकारे आपले इफेक्ट लोड झालेले आहेत। यामधील ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करत इथं आपल्याला ब्लड लव हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे। ठेवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंग लाईन इथं आपल्याला बॅक निघून परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शन स्क्रोल करेल, इथं आपल्याला लव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर लव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ फक्त इथं आपल्याला पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे इथं प्रॉपर या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर सिम्पली इथून सेकंड नंबरच्या इमेज लेअरपासून चालू होणाऱ्या जे 2 इमेज त्याच्यामध्ये जो अशा प्रकारे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला स्लाइड लेफ्ट हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। त्याचसमोरील परत एकदा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, स्लाइड डाऊन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आणि परत थर्ड नंबरला परत एकदा इथं आपल्याला स्लाइड लेफ्ट डाऊन अप्लाय करून परत एकदा 4th नंबरच्या लेअरला इथं बघू शकता आपण स्लाइड डाऊन अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हे दोन्ही इफेक्ट 2-2 वेळा अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचे आहेत। तर अप्लाय करून घेतल्यानंतर या
4 लेअरमधील फर्स्ट इफेक्ट परत एकदा लेअर इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅक निघून तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट दिसून येणार आहेत. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील स्क्रोल करत तर आपल्याला बटरफ्लाय ऑप्शन आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर यातला जो 4th नंबरचा बटरफ्लाय ड्रीम आहे तो सिम्पली इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ या इमेज लेअर पुरती जिथं आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर परत यासमोरील लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर क्लोनवर क्लिक करायचं आहे. आणि क्लोनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत फेरामेंट हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. याचं नाव फेरामेंट क्लोन अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचे. त्यानंतर या इमेज लेअरची इथपर्यंतच लेंथ वाढवून 3rd इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि ऑप्शन स्क्रोल करीत नाईट क्लब ऑप्शन अप्लाय म्हणजेच ओपन करून घ्यायचा आहे. तर ओपन करून घेतल्यानंतर यामध्ये स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची इमेज लेअरची लेंथ म्हणजेच इफेक्टची लेंथ इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे. आणि ठेवून घेतल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येतील. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्या टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट आहे तो इथं शोधून काढायचा आहे आणि तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी अशा प्रकारे जे इफेक्ट आहे ते खाली स्क्रोल करत टेक्नॉलॉजी हा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय. सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येतील. अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला इथं टेक्नॉलॉजी हा इफेक्ट मिळून जाईल. ते अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा इथं आपल्याला इथं यासमोरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील स्क्रोल करत लेन्सवर क्लिक करायचं आहे. तर लेन्सवर क्लिक केल्यानंतर यामधील जो 3rd नंबरचा इफेक्ट तुम्हाला दिसतो तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेजची लेंथ बरोबर इथं वाढवून घेऊन इथं आपले सेट करून या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला ऑप्शन स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं ऑप्शन दिसून येतात. यामधील एक ऑप्शन आपल्याला अप्लाय करायचं आहे. त्यासाठी स्क्रोल करत इथं आपला ऑप्शन आहे तो हेलफायर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा काय करायचं इथं आपल्याला याची लेंथ आहे ती इथपर्यंत वाढवून त्या पुढील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं बघू शकताय आपल्याला सिम्पली बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्लोनवर क्लिक करायचं आहे. आणि क्लोनवर क्लिक केल्यानंतर सिम्पली तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, त्याला फेरामेंट म्हणजे प्लॅटम अशा प्रकारे 3 हा जो इफेक्ट दिसतोय तो अप्लाय करून घ्यायचा. अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढवून सिम्पली इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि लास्टच्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी या ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करून हा जो 4th नंबरचा 3 मिरर इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर वर्टिकल आहे सिम्पली अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि फिल्टर आहे ते 0 करून टाकायचं आहे. त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट करून सिम्पली 2 बोटाच्या साह्याने लहान इमेज करून इथे अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. तर सेट झाल्यानंतर बघू शकता पूर्ण स्टेटसला येतो इफेक्ट आहे ते अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर बॅक निघून ॲड ओव्हरलेमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जे इफेक्ट आहेत अशा प्रकारे ते सिम्पली इथं आपल्याला तो PNG आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इथं बघू शकताय की थोडंसं रोटेट करून इथं आपल्याला PNG आहे ती सेट करून घ्यायची आहे. आता सेट करून घेतल्यानंतर या PNGची लेंथ ही आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यामधील तुम्ही अशा ऑप्शनवर पहिल्यांदा क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघून इथं आपल्याला कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली स्क्रोल करत इथं आपल्याला तुम्ही बघू शकताय की इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसून येईल त्याचं नाव आहे झूम शेक. अशा प्रकारे झूम शेक जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायची लेंथ आहे ती पूर्ण वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर अशाच प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो हाच इफेक्ट जो झूम शेक इफेक्ट आहे तो झूम शेक इफेक्ट पूर्ण स्टेटसला म्हणजे या ऑप्शनला लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला झूम शेक हा इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.